श्रीकृष्ण टू फॅमिली, कशा आहात तुम्ही? बऱ्या आहात ना? मी पण बरे आहे. आज सकाळी उठली, थोड्याशा चपात्या होत्या. थोड्या चपात्या म्हटलं बाबा आज माझ्या गायचा पोट भरते का नाही काय माहिती. शिंदे थोडी चालत आली शिंदे कॅम्पात. देवानं म्हणलं सर तू कशाला चिंता करतो, चाल शिंदे कॅम्पात, ते भरपूर कळिंगड आहेत. मग शिंदे कॅम्पातमध्ये आले. शिंदे कॅम्पातमध्ये एवढे कळिंगड भेटले. आता बघा एवढे कळिंगड भेटले. एवढ्या कळिंगडामध्ये माझं याचं गायाचं 2-3 गायाचं पोट भरते. सांगायचा तात्पर्य हा का मी गायीला भाकर चालते या थोडं चांगले कर्म करते. तर सांगायचं हे तात्पर्य हा नाही आहे की मी मोठेपणाने तुम्हाला सांगते की बाबा मी किती हे करता. नाही. माझं म्हणणं हे आहे की चला मला कसा आनंद मिळते, मला खूप आनंद मिळते हे असे चांगले कर्म केले की. मग मला असं वाटते तुम्हाला पण आनंद मिळावा, तुम्ही पण चांगले कर्म करा. हे शरीर काय हाडामाताचं शरीर आहे, हाडाचं शरीर आहे. आणि काय ते आज हा पण उद्या नाही आहे. जीव निघून गेला की गेला, काय करणार. म्हणून हे शरीर थोडंसं उपयोगी पाडायचं. आपण संसारात तर करतच आहोत. संसार कितीही केला तरी कमीच आहे. पण थोडंसं काहीतरी थोडं समाजासाठी पण करायचं. आता बघा मला गायीला मी जेव्हा देते सकाळी उठायचं कंटाळा येत आहे मला. पण सकाळी उठून चालत आले की मग मला खूप आनंद मिळते. उठायला जीवावर येते, चला असं वाटते बापरे आज नाही जावं, लई कंटाळा आज नाही जावं. पण उठलं रस्त्याने लागली की मग मला खूप आनंद असं वाटते. कधी वासराला जाऊन भेटते, कधी गायाला ते खातात तर खूप चांगलं वाटते. असं हे शरीर आहे. हे शरीर थोडंसं समाजाच्या कामी पडलं तर उद्या आपलाही देव चांगलं करतात. तसेही कृष्ण भगवान म्हणतात कर्म करा पण फळाची इच्छा करू नका असे बोलतात. आपण बी काही फळाची इच्छा करत नाही आहे, पण देव फळाची इच्छा नाही बी केली तर भगवंत चांगलंच देते. पण चला सुकून मिळते हे लई मोठी गोष्ट. आता उदाहरणार्थ मी जर कोणाचे 50 रुपये कोणाचे खोटं बोलून जर घेतले, तिचे भाजीचे असतात, आपण म्हणलं नाही बाई मी उद्या 50 रुपये तुम्हाला देतो, जर नाही दिले त्यांचा आत्मतुक्ती त्यालाच दुष्कर्म म्हणतात. तर नेहमी चांगले कर्म करायचे. सांगायचं तात्पर्य हा आहे की नेहमी चांगले कर्म करतात. चांगले कर्म केले की आपल्या आयुष्यात चांगलंच होत असते जीवनातले आपल्या. आणि आपल्या मुलाबाळाला पण शांती मिळते. मुलाबाळाला शांती भेटली म्हणजे काय पाहिजे आपल्याला. मुलाबाळाला शांती भेटली म्हणजे आपल्याला सुकून मिळते. असं आहे ते. असं सांगायचं तात्पर्य ह्या की तुम्ही पण करा, तुम्हाला पण सुकून भेटते. मी पण जाते गायला देते तर मला पण आनंद मिळते. या शरीराचं काही नाही. हे आता जीव जनावर कुत्रे मांजरे असतात ते असे कामं करतात का, चांगली कामं करतात का? नाही. कोणाचं भलं करू शकतात का? कोणाला काही खाऊ घालून नाही खाऊ. हे जीवन जे आहे आपल्याला परीक्षेसाठी दिलं. माणसाचं जीवन आहे हे परीक्षेसाठी दिलं. तर या परीक्षामध्ये थोडंसं चांगले कर्म केले पाहिजे. आणि मला असं म्हणू नका की हे बाई असं करते म्हणून असं नाही सॉरी असं काहीच नाही आहे. माझं म्हणणं आहे की तुम्ही पण करा चांगले कर्म म्हणजे तुम्हालाही सुकून मिळेल. जय श्रीकृष्ण.